कोल्हापूर शहरातील 600 पेक्षा अधिक पथदिवे बंद आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर अंधाराचं साम्राज्य असतं. तुळजाभवानी कॉलनी, आपटेनगर परिसरातील सुमारे 60 पथदिवे गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही महापालिकेनं दिवे बदललेले नाहीत. त्यामुळे माजी नगरसेवक राजू दिंडोरले यांनी आपटेनगर परिसरातील काही पथदिवे स्वखर्चानं बसवून महापालिकेचा निषेध केला. येत्या 2 दिवसात प्रभागातील बंद असलेले सर्व पथदिवे बदलावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिंडोरले यांनी दिलाय. कोल्हापूर शहरातील सर्व पथदिवे बसवण्याचं काम एसएल एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस या कंपनीने केलंय. पूर्वीचे सर्व बल्ब काढून त्या ठिकाणी एलईडी दिवे बसवले आहेत. पण शहरातील 600 पेक्षा अधिक पथदिवे सध्या बंद आहेत. त्यामुळे अनेक भागात रात्रीच्या वेळी अंधाराचं साम्राज्य असतं. तुळजाभवानी कॉलनी आणि आपटेनगर परिसरातील सुमारे 60 एलईडी पथदिवे गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत आहेत. महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही ते दिवे बदललेले नाहीत. अशा परिस्थितीत माजी नगरसेवक राजू दिंडोरले यांनी स्वखर्चानं नवे पथदिवे बसवून महापालिकेचा निषेध केला. येत्या 2 दिवसात आपटेनगर आणि तुळजाभवानी कॉलनी परिसरातील पथदिवे सुरू झाले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय.